पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आता घडामोडींना वेग आलेला आहे। काही पक्षांकडनं एबी फॉर्म वाटप केले जात, अनेक नेते मंडळी फॉर्म सबमिट करतायत। मात्र पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीची रिपब्लिकन पक्षासोबतची जी आघाडी आहे त्याच्यामध्ये मोठा असंतोष पाहायला मिळतोय। असंतोषाचं कारण आहे की भारतीय जनता पक्षाकडनं काही जागा RPIला सोडल्या गेलेल्या आहेत। ज्या जागा सोडल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये भाजपचेच कार्यकर्ते तिथं पुढे केले गेले आहेत, त्यांनाच त्या माध्यमातून तिकीट गेलेलं आहे। आपण या ठिकाणी असणारे आंदोलन आज सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। त्यांच्यासोबत आपण आज संवाद साधूया, नेमकं काय म्हणणं आहे ते जाणूया। काय नेमकं घडलंय? काय नाही, आमच्या पुणे शहरातल्या चांगल्या प्रमाणे कार्यकर्त्यावर न्याय केला, यांनी अन्याय केला। तिकीटं सोडले नाहीत, जे चोर आहेत त्यांना तिकीटं सोडले काय, आणि चांगल्या कार्यकर्त्याला तिकीट त्यांनी दिलेलं नाहीत। आमच्या पर्वती मतदारसंघामध्ये, कोथरूड मतदारसंघामध्ये, खडकवासल्यामध्ये एकही जागा भाजपनं सोडलेली नाही काय। आणि पर्वती मतदारसंघामध्ये 5 राखीव सीटं होते, तर 5पैकी 1 तरी सोडायला पाहिजे होतं, 1 बी सोडला नाही त्यांनी। म्हणून आम्ही पर्वती मतदारसंघामध्ये राहणारे सगळे कार्यकर्ते, काही प्रमुख, ते आम्ही त्यांच्या विरोधात काम करणार आहे। किती जागांची मागणी केली, किती सोडल्या? आणि आम्ही 5 जागेची मागणी केली होती। 3 हिस्से पुरुष आहेत आणि 2 हिस्से महिला आहेत। आम्ही 5 जागेची मागणी केली होती, एकही महिलाला सोडले नाही, एकही पुरुषाला जागा सोडली नाही। आता चर्चा जी आहेत, काही जागा सोडल्या, त्याच्यावरती कोणाला दिलं एबी फॉर्म? एबी फॉर्म भाजपचा, तिथं शेटिंग नंबर नसताना हिस्से पुरुषचे 3 प्रभाग होते, तिथे हिस्से पुरुष नव्हता पहिला त्यांचा शेटिंग नंबर। आम्ही ते मागत होतो, आम्हाला दिलं नाही। त्यांनी आता दुसरे हुडकून आणून त्यांचे नावं पुढे केलेले आहेत त्या लोकांनी, भाजपने। काय म्हणणं? या ठिकाणी आम्ही सातत्यानं पर्वती मतदारसंघामध्ये माधुरीताई मिसाळ आमदार मंत्री यांना 3 वेळेस निवडून दिलं। आमचा मोठा RPIचा मोठा वाटा आहे त्यांच्या पाठीमाग काम करण्याचा। आम्हाला दोन्ही वेळेस, गेल्या वेळेस ते आम्हाला फसवलं, ह्या वेळेस देखील फसवलं। आम्ही 4 ते 5 तिकीट मागितले होते पर्वतीतून, पण एक दिवशी सोडलं नाहीये। त्यामुळं आम्ही पहिलं तर भाजप आणि याचा निषेध करतो, आणि यापुढं जर त्यांना आज उद्यामध्ये जर काही पर्वती मतदारसंघावर लक्ष नाही दिलं, एका दुसरं जर तिकीट नाही सोडलं, तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये काम करणार आहोत। त्या अशी चर्चा आहे की जे जागा तुम्हाला सोडल्यात त्या जागेवर पण भाजपचेच कार्यकर्ते निवडणूक लढवणार। तर ह्या टायमाला आमच्या जे काही नेते मंडळी आहेत, आमची 22 लोकांची कोर कमिटी आहे, त्यामध्ये 5 जण गपचिप गेले आणि त्याने हे बोलाचाले केल्यात। याच्यामध्ये आमचा सिद्धार्थ धेंडे, आईभाई शेख हे पक्षातून गेलेले आहेत, ते राष्ट्रवादी गेले तरी तिथले तिकीट सोडून घेतलेत, आणि आहेत उमेदवार तिथं त्यानं ते घेण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या पक्षाच्या लोकांनी। तर आमचं म्हणणं आहे की तिथं देखील आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यालाच भेटावं। इकडं खाली आपलं शिवाजीनगरमध्ये तिथं आमचा सर्व बोर्ड वगैरे आहेत, काही महिला आहेत, तर त्यांना देण्याच्या ऐवजी रिपब्लिकन पक्षाला संपवण्याचा हा प्रकार आहे। हा 100% रिपब्लिकन पक्षाला संपवण्याचा प्रयत्न आहे। आणि ह्याच्या पुढे आम्ही रिपब्लिकन पक्षाने जर रिपब्लिकन पक्षाला जर न्याय नाही दिला तर काही 4 लोक असतील, पण आम्ही जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढे आम्ही पक्षाच्या विरोधात काम करणार आहोत। एवढं बोलतो, थांबतो। आणखी काही कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूयात। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात। झालं त्यांच्याशी बोल तुम्ही बोला उठून उभं राहून बोला, काय अडचण नाही। महापालिकेचे 2025-2026चं इलेक्शन RPI भारतीय जनता पार्टी मिळून लढवते। हे लढवत असताना भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पुढारी म्हणा, कार्यकर्ते म्हणा, यांच्याकडून रिपब्लिकन पार्टीची फसवणूक चालू आहे, विश्वासघात चालू आहे। त्यामुळे असंतोष निर्माण झालेला आहे। त्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता असून आम्ही इथं आंदोलन करत आहोत भारतीय जनता पार्टीच्या ऑफिस समोर। भाजपच्या समोर का आंदोलन करताय? भाजप आणि RPI मित्र पक्ष आहे, आणि दोघं मिळून 2025-2026ची महापालिकेची निवडणूक एकत्र लढवत असताना BJP म्हणजे भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष RPIचा विश्वासघात करत आहे। आमचं म्हणणं आहे विश्वासघात करत आहे। विश्वासघात न करता माना सन्मानाने आम्हाला ज्या काही 15, 20, 25, 30, 10 ज्या जागा आल्या असतील, राखीव असतील, त्या सर्व जागा
सन्मानाने द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. आमचे नेते रामदासजी आठवले यांच्यापर्यंत सुद्धा हे तक्रार गेलेले, कार्यकर्ते भेटायला गेलेले आहेत. दुपारपर्यंत योग्य निर्णय अपेक्षा आहे. आणखी काही कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधूयात. दादा काय म्हणणं आहे? आज जे रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते धरणे आंदोलन करत होते, याचं मुख्य कारण असं की शहराची 22 जणांची कोर कमिटी असताना पक्षातील फक्त 5 ते 6 जणांनी मिळून, त्यामध्ये शहराध्यक्षांचा देखील समावेश आहे, पक्षाकडे भाजपने मागणी केल्याप्रमाणे पक्षाला फक्त 9 जागा भाजपकडून देण्यात आल्या. त्यातील 6 उमेदवार हे आयते उमेदवार देण्यात आलेले आणि जे पक्षाची तिकीट मागायला गेलेले आहेत त्यांनाच फक्त ती तिकीट सोडलेली आहे. बाकीच्यांना अंधारात ठेवण्यात गेलेले उमेदवार भाजपचे देण्यात आलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे आता झालेल्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये काही उमेदवारांना तुम्ही ताकद दाखवा, त्यांना खर्च करायला लावला, त्यांना ताकदनिशी पक्षाच्या हो म्हणजे अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या पोस्टर असतील काय असतील प्रत्येक खर्च केलेला आहे हो. आणि तुम्ही जर लोक घेऊन आल्या तर तुम्हाला तिकीट दिले जाऊ असं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं. परंतु प्रत्यक्षात ज्या ज्या प्रभाग क्रमांक 22 असेल, प्रभाग क्रमांक 7 असेल आणि प्रभाग क्रमांक 2 असेल अशा जागांवरती भाजपचे उमेदवार देण्यात आलेले आणि परस्पर अध्यक्षांचा जिथं आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि जिथं आर्थिक जागे म्हणजे आर्थिक ज्यांचा व्यवहार आणि 5-6 वर्ष अध्यक्षांचा ज्यांच्याशी व्यवसायाचा हे असतो त्या व्यवसाय करणाऱ्या कार्यकर्त्यांना फक्त संधी देण्यात आलेली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना 50-50 वर्ष काम करून देखील पक्षाने पक्षात तिकीट डावलण्यात आलेलं आहे. आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज आक्रोश पाहायला मिळतोय. भाजपच्या कार्यालयासमोर तुम्ही आंदोलन करायचं काय कारण? आज आम्ही इथे जे सर्वजण जमलो आहोत भीमसैनिक आणि आर्मी नेते रामदासजी आठवले साहेब यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि आम्ही इथे जे जमलो आहोत ते कुठे भीक मागण्यासाठी नाही, तर आम्ही आमच्या हक्काच्या जागा मागण्यासाठी उभे आहोत. कारण की आमचं एकच म्हणणं आहे, ज्या जागा RPIला सुटल्या आहेत त्या जागा RPIच्याच कार्यकर्त्यांना देण्यात याव्यात. कारण की RPIच्या कार्यकर्त्यांना न जागा देता ह्याच्यामध्ये भाजपचेच उमेदवार घुसवत आहे. मग त्या जागा RPIच्या कशा काय असतील? त्या जागा RPIलाच द्याव्या. आम्ही प्रभाग क्रमांक 7मधून उमेदवार आहोत. आम्ही इतकी तळमळ करतो. आम्ही लहानपणापासूनच या पक्षामध्ये आहोत, आठवले साहेबांसोबत आहोत आणि माझे वडील पॅन्थर सूर्यकांतजी सरोगड हेहीच आज चळवळीपर्यंत त्यांनी पूर्ण आयुष्य घालवले आणि आम्ही आठवले साहेबांनाही बोललो आहोत, त्यांनाही भेटलो आहोत आणि तिथनंही आम्हाला होकार आलता की बाबा ठीक आहे, तुम्ही सूर्यकांत सरोगड यांचे जर मुलं आहात तर तुम्हाला तिकीट देण्यात येईल आणि असाही शब्द देण्यात आला. मात्र काही रात्री आम्हाला असे फोन आले की आमदारांनी AB फॉर्म घेऊन गेले की जर RPIला जर AB फॉर्म दिले असतील तर ते आमदार कसे काही घेऊन जातील त्यांच्या लोकांना देण्यासाठी? मग ते जर असतील तर त्यांनी भाजपलाच द्यावे ना डायरेक्ट जागा. RPIला कशाला जागा देता? म्हणजे आंबेडकरी या अनुयायांचा तुम्हाला पाठिंबा पाहिजे आणि तो असा धोका देऊन आणि आमचा भाजपला काही विरोध नाही आहे, मात्र तुम्ही डायरेक्ट सांगा ना तुम्हाला 3च जागा सोडल्यात, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मात्र जागा RPIला देताना भाजपचे उमेदवार देता हे चुकीचं आहे आणि तेही RSSचे उमेदवार आहे. आमच्याकडे फोटो आहे त्या उमेदवाराचे. तो मानवतकर RSSचा आहे आणि तो उमेदवार दिला आणि तो प्रभागातला पण नाही आहे, काही संबंध पण नाही, कुठल्या लोकांमध्ये नाही का कुठल्या जनतेमध्ये आजपर्यंत तो आला नाही. आम्ही आजपर्यंत लहानपणा आम्हाला जसं कळतं पक्षामध्ये लोकांचे लाईटचे प्रश्न, ड्रेनेजचे प्रश्न, त्यांचे हॉस्पिटलचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, सर्व प्रश्न आम्ही आजपर्यंत नागरिकांचे सोडतो. मात्र आमच्यासोबत असं जर पक्षाने धोका केला तर आम्ही सहन करणार नाही. पुढची तयारी आम्ही केलेली. ताई तुम्ही काय सांगाल? दोघांना त्यांचं घेतो बाई, तुमच्या आधी भावना व्यक्त करा. तुम्ही खूप भावुक झालाय. ऐका ना, पक्षाला जर जागा सोडली होती तर तुम्ही दुसऱ्याचा निवड का करता? आम्ही असताना तुम्ही दुसऱ्याला का आणता? बाहेरचा माणूस आपल्या गल्लीत आहे ना, आपण कसं सैन करणार तुम्ही तरी सांगा. पण इकणाऱ्याने स्वच्छ करून इकायचं ना, इकलं आणि ते पळून घ्यायला. आम्ही त्याचं नाव नाही सांगत, मी नाही सांगत नाव. आता आपल्याला जनतामध्ये राहायचंय, पक्षामध्ये राहायचंय. आपण कुणाचे नाव बिव घेऊन कुणाला बदनाम करायचं नाही. पक्ष तिथून एकच आहे. सगळ्याला आपल्याला धरणं काम आहे. सगळ्याला धरलं तर आपली युती आहे. आपली युती तुटली तर फायदा काय? विकू द्या तर किती दिवस खाणार? लय तर लय 10 वर्ष खाणार. पुढे काय करणार आहेत? आठवले साहेब जो निर्णय आठवले साहेब जे निर्णय देईन ना त्या निर्णयावर आम्ही चालणार. बस काय नाही बोलायचं आता मला. आठवले साहेबांपर्यंत हे सगळं पोहोचलं नाही. हो, आमच्या वरिष्ठांनी फोन केलेले, फोनद्वारे आठवले साहेबांना माहिती दिलेली आहे.
आमच्या भागामध्ये आमचा प्रभाग क्रमांक 22 या ठिकाणी RPIला जागा सोडलेली आहे, परंतु भाजपचा उमेदवार तिथं उमेदवार तिथं उभा करण्यात आलेला आहे, हे आम्हाला मान्य नाहीये. रिपब्लिकन पक्ष पुणे शहरातनं संपवण्याचा हा डाव आहे का? हो बरोबर आहे, कारण की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची एवढी मोठी ताकद आहे की मेळावा एवढा झाला, लाखो हजारोच्या संख्येने कार्यकर्ते तिथं वेगवेगळ्या प्रमाणे लोकांना घेऊन तिकडे आलेले, उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. किती खर्च झाला असेल? अशा भरपूर खर्च झालेला, पॅम्पलेट असेल, पोस्टर असेल किंवा रिक्षा असेल, असं वेगवेगळ्या प्रकारचा खर्च केलेला आहे. ही आमची तळमळ आहे. आज आमचे वडील 25 वर्ष पक्षामध्ये काम करतात, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय पक्षामध्ये. खुर्च्या उचलायचंच काम करायचं का? आम्ही सतरंजा उचलायचंच काम करायचं का? आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट मिळायची नाही का? आम्ही 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 आमचं स्वप्न नाही का? आम्हाला नगरसेवक बनायचं नाही का? तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या जागेवरती भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाते, तुम्ही भाजपच्या नेत्यांशी याबाबत संपर्क केलाय का? आमच्या वरिष्ठ माझे अध्यक्षांनी सर्वांशी संपर्क केला, काय म्हणतात? पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जागा सोडलेली RPIला, पण तुमच्या कोर कमिटीकर तुम्हीच भेटा तुम्ही. पण आता कोर कमिटी आमची नॉट रिचेबल आहे. आम्ही कालपासून नॉट रिचेबल आहे. आम्ही कालपासून संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आमच्या कोर कमिटीला. काय गौड बंगाल काय झालं? कुलूप लावलं आणि पळून गेला. का गौड बंगाल काय आहे? त्यांची काहीतरी साठेलोट झालं असेल, पैशाची काय देवाणघेवाण झाली असेल, त्याच्यामुळे भाजपच्या काही उमेदवाराकडून आमच्या प्रभाग 22 मधल्या भाजपकडून काय पैसे घेण्यात आले असेल, त्याच्यामुळे त्यांनी फोन बंद केलेला आहे. दादा तुमचं काय म्हणणं आहे सांगा? आम्ही पर्वती मतदारसंघामधले कार्यकर्ते आहोत. पर्वती मतदारसंघात गेले 20 वर्ष झालं आम्ही RPIचं काम करतो. माधुरीताई मिसळांचं 3 टर्म आम्ही कार्य केलेले आहेत. त्यांचे प्रचार करण्यापासून ते फार त्यांच्या प्रत्येक रॅलीमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. माधुरीताई मिसळ पर्वती मतदारसंघामध्ये एकही उमेदवार RPIला जागा द्यायला तयार नाही आहेत. मग आमची व्यथा मांडायची कुठं? आम्ही भाजप कार्यालयातच येणार ना. बाबा भाजप कार्यालयामध्ये कोणतरी प्रमुख असले तर शहराध्यक्ष असतील किंवा कोणच आलेलं नाही इथं अजून. आम्ही त्यासाठी बसलो की कोणते पक्षातले लोक हे करत नाहीत, साथ देत नाहीत आणि इकडे पण नाही. इकडं कुणीतरी आलं पाहिजे, बोललं पाहिजे. आमचं म्हणणं एकच आहे की जर आमदारांच्या हातात आहे ना, मग आमदारांना बोलणारं कोणतरी असेल ना. आंदोलन किती वेळ करणार? जोपर्यंत त्यांचा शहराध्यक्ष किंवा कोण इथं येऊन भेटत नाही, आमचं म्हणणं ऐकून घेत नाही, तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार. आज आपल्या पुणे शहरामध्ये निवडणुकीची धामधूम चालू आहे. यातच भाजपा बरोबर आमचा RPI आठवले साहेब गटाचा पक्ष गेली 15-20 वर्ष झालं युतीमध्ये आहे. तरी सुद्धा या पुणे शहरामध्ये RPIला किती जागा दिलेल्या आहेत आणि आम्ही माहिती नाही आहे. जे काही कोर कमिटीचे 5 मेंबर आहेत त्यांनी ते परस्पर ठरवलेलं आहे आणि आम्ही सोडलं तरी तुम्हाला ते कमळाच्या चिन्हावरच लढा म्हणतो. आम्ही कमलच्या चिन्हावर लढणारच आहोत. पण कोणत्या जागा आम्हाला सोडलेल्या आहेत हे आम्हाला काही कळवलेलं नाही आहे. आणि आम्ही मातंग आघाडी RPI मातंग आघाडीतर्फे सुद्धा आम्ही जागा मागितलेल्या आहेत. मागणी आता काय मागणी? आता आमची मागणी आहे की जे RPIला जागा सोडलेल्या आहेत ते भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी येऊन अधिकाऱ्यांनी येऊन आठवले गटाचे आम्ही RPIचे आहोत, तर ते भाजपचे पदाधिकारी येऊन आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून की तापा मारलेले आहेत, तर ते आम्हाला क्लिअर सांगावं की जागा कोणत्या आहेत. त्यावेळेसच आमचं समाधान होईल. त्याच्यानंतर आमचे पदाधिकारी पुढचा निर्णय घेतील. आपण पाहिलं की रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा एक असंतोष पाहायला मिळतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ येऊन या ठिकाणी आमच्याशी संवाद साधत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाहीत. तणावाचं वातावरण पाहूयात पुढे काय होतं. तसंच धन्यवाद.